हे वयं भगमिन्द्रमरितिं दक्षमस्ति धम्मः आर्यमणं वरुणो सोममश्विनः सरस्वतीनः सुभगामयी रुमाल आधी पोळी आई बोललो ताईला पीठ भरू हा तू पीठ भरू तुलाच भरू तर नाही गंमत बघ तू हे टोटल मास्क लावून ठेवतो म्हणजे टेन्शनच नाही ठेवणार. देऊ नका पण कोणाला कोणाला आवडला लुक दोन तास मेकअप तापलं मग छान ना दिसणार. मग अशी नाचत तर नाचलीच ना. आम्ही येतो उद्या घ्यायला तुम्हाला ना आता चालतं तर चला चला लगेच. मामीचा मेकअप खूप छान होता. हो मग अजून मामी पण छान आहे ना. हॅलो गाईज अनिल सालवे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मस्तपैकी आता आशिष दादांच्या घरच्या खाली पोहोचलेलं आहे. आता मस्त भटजीबुवा सुद्धा आलेले आहे आणि धवलारीन बाई पण आलेली. तर चला आज कोणत्या कोणत्या विधी आहेत ते तुम्हाला दाखवतो. कॅमेरामॅन पण आलेला आहे. आता वाजले 10:30 10चा टायमिंग दिलेला पण भटजीबुवा पण लेट आलं आणि धवलारीन पण 11:15 होत आले समजा. धवलारीन पण लेट आली. तर चला दाखवता तुम्हाला काय कार्यक्रम होतं. पहिला गणेश पूजन होईल मग आपले खाणे म्हणजे चावल कुटाचं असतील ते दाखवतो तुम्हाला. इकडे परी वगैरे रेडी झालेली आहे. हाय परी नाचून दमले ना तुम्ही. कंटाळा आला शेवटी अक्षरशः. चला आता पोटा लाईट पण घेऊन जायचं कारण की ये इथं पोटा लाईट घेऊ मस्तपैकी कारण की आपल्याला लाईटीची कमी पडणार आहे. तर लाईटचं उजेड पण पाहिजे त्याच्यासाठी दे. चला आपण पोटा लाईट घेतलेली आहे मस्तपैकी. आता जाऊ वरती आणि वरती दाखवतो आता काय भटजीबुवाने मांडण केले किंवा धवलारीन बाईने केले असेल कोणतरी. पण भटजीबुवा आता झाले जस्ट धवलारींनी केले. तर चला तुम्हाला दाखवतो विधी कशा काय होते. आणि यानं बघ मजा आले मजा. गाईज बघू शकता मस्तपैकी मांडण करून झालेले. इकडे तांदूळ सुद्धा घेतले कुटायला. आमची करवली रेडीच होते. कधी असं कसं झालं काहीच ना. असं चालणार ना. दादाची करवली किती 25 आहेत ना. असं जे हांजे हा बरोबर आहे. होममेड घरान बनवले. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम कुंडलीकुकम रूपम देहि धनं देहि सर्वकामांशदेहि मे सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गायत्री छंदः सर्वेषां प्राणायामे विनियोगः म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय. आपो ज्योतिरसमृतं धूम्रकेतुर्गणादिक्ष भालचन्द्रोपजानना द्वादशेतानि नामानि यपदेशुनियादवे विद्यानाहे प्रवेशे निर्गमितता संग्रामे संकटे चैव विघ्नतस्य न जायते शुक्लां वरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायन्ति सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गल्य माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. हे वयं भगमिन्द्रमरितिं दक्षमस्ति धम्मः आर्यमणं वरुणो सोममश्विनः सरस्वतीनः सुभगामयस्करतं तन्नो वातु मयो भुवा. पवन हे पवन इकडे पवन इकडे. ऐ इकडे काय करतो तू. आपण इकडे मग थोडं करून टाका. थोडस टाक फक्त. बस
स्थापयामि पूजयामि। ओम गं गणपते नमः। गणानान्त्वा गणपतिं हवामहे। प्रियानन्तो गणपतिं हवामहे। निधिनान्त्वा निधिपतिं हवामहे। वसो आहवयामि पूर्वस्वः आवाहितं देवताय नमः। माल्यानि सुगन्धिनि मानस्यान्दिनि वै प्रभो मयारुतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतामः। कसलंय म्हणून जाम निघले रोमाला आधी पोळी असे 5 हळदीचे टिक्के मग 5 कुंकवाचे टिक्के लावून घ्या। चतुर्दिक्षं पूजयामि पुण्यकलेशं वेदान् पूजयामि पश्चिमे सामवेदान् पूजयामि दक्षिणे यजुर्वेदान् पूजयामि मध्ये वरुणं पूजयामि वारुणभक्ति शमिचेर्माशं पूजयामि। तेन आयुप्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुः त्रिणिपदा विच्छक्रमे विष्णु गोपाधाभ्यं तो धर्माणि धारयन्तं तेन। इकडे माझ्याकडे आई तो त्यानुस टाका ना तर काय निघला होते तर पाणी टाकला तर सगळं मिक्स होतो। जास्त पातळ बी नको। गुरुजी सर्व सौभाग्यदायिनी सर्व अलंकार इत्यादि देवी मां पिठासाठी ना पीठ आंबवाल ना जास्त बरोबर तर बघू शकता मस्त पीठ आंबवाला रानने आणले थोडा थोडासा मग सारखा आई बोललो ताईला पीठ भरवा तू पीठ भरव तुलाच भरवता का नाही गंमत बघ तू मी टोटलला मास्क लावून ठेवतो म्हणजे टेन्शनच नाही ठेवणार देऊ नको आपण चीटिंग करताय रोमा उचलाचा कसा
नको तुझेच ठेवू. तुझे तिच्याच डोक्यावर द्यायचा. दे थोडं देव भाज्यात ठेवतो भात नको. भाज्यात चीटिंग करताय तू सीधा. बस आता बस जेवण. सिद्धू कुठे गेला? काहीच बघू शकता खार्डी गावातले बँडवाले चिराग म्हात्रे आणि हो भगत वाजवा चला. फायनली हालत काढून झाले. आता देव घेरवायला घेतील थोड्याच वेळात. देव सुद्धा आणायला जातील. मग ते सुद्धा तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि आज फुल धमाल होणार आहे. आज बघू 2 पार्ट बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. झटके पट होतील पण आजचा तर शूट झालेला आहे. गरम एवढा होता ना डेंजर. चला केसातले चावलच काढून दिवस चालले. हे मुद्दाम टाकतं ना दादा मुद्दाम टाकताना चावल तुझ्या केसान. मुद्दाम केसान चावल टाकताना. फायनली आलं मस्तपैकी जेवण करायला. ताईने बघ नुसतं बावभाव घेतले. तुम्हाला दाखवतो काहीच बघू शकता. ताईने नुसतं बावभाव घेतले बस. चेहरा दाखव आता. चेहरा ओपन केलाच पाहिजे. लक्षात ठेव चेहरा ओपन केला पाहिजे तुम्ही. बावभाव घेतले. आता काढ ना तो. बघू शकता फायनली देव आणलेले आहेत आणि देवांच्या वरती आता मांडण करतील. ते तुम्हाला दाखवेनच मी. बघू शकता मस्तपैकी देवांची मांडण करून चालू आहे. मांडले ना मांडण चालू आहे. देव अजून त्याच्यामध्येच आहे. सर्व इकडे मांडतील ना देवा दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत इकडे बँडवाले सुद्धा आलेले आहेत बघू शकता. आणि मला बोलले कालचा ब्लॉग बघितला. इकडे बघ इकडं. हे समोर बघ. कालचा ब्लॉग बघितला ना कसा वाटला. मग आता तुम्ही दिसणार उद्याच्या ब्लॉग मध्ये. दिसला ना तो. वाजवा रे वाजवा.
आम्ही नाही आणत. काय काय कोण बघतो ब्लॉग? माझी मम्मी हा आणि आई हा. आणि बाबा आणि माझा पप्पा. आणि तू मी पण कसं वाटतं ब्लॉग? बस. मस्त. मग आता उद्याच्या ब्लॉग मध्ये येशील ना तू? मग आता मला पैसे देशील ना? हा देईल. रात्री नव्हतं दिलं पण आता दे हा नंतर. आज तर देईलच. हा मग आता रात्री कुठं जाणार आहे तू? आज रात्री आम्ही नवीन लावू आणि आमच्या मामा घरी जाऊ. मग जत्रा आहे मामाची. मग ये मग रात्री. हा आम्ही आता मामा घरी. कुठे मामाचा गाव कुठला? डोंबिवली. डोंबिवली जत्रा ना मग कांबळपाडा. आता ते 5 पाड्यांची 3 पाड ना 3 वर्षांनी हे एकदा महिना माहितले. देशील ना? हा फायनली मस्तपैकी देव वगैरे खेळून झालेलं आहे आणि आता मस्त चालू आहे जेवणाच्या माठामध्ये. काहीसा गेलं तर रेडी व्हायला कारण की हालत घेऊन पण जायचं. अजून काहीच नाही मेकअपला टाईम लागतं. असे दादा पण खाली आले, सिद्धू आले. मस्तपैकी चालू आहे जेवणाची तयारी. बाहू तोडतात म्हणजे मटण तोडतात दाखवतो तुम्हाला. आणि इथंच जेवणाची म्हणजे सिटिंग एरिया घराच्या बॅक साईडला अशी एंट्री इथून. तर चला तुम्हाला जेवण करतात कांदा वगैरे कापतात ते दाखवतो आणि मग हालत घेऊन जाऊ. तेव्हा मी सेपरेट ब्लॉग बनवीन आय थिंक म्हणजे दुसरा पार्ट पूर्ण. कांदा कापायला सुरुवात केली पोराने. चला कापा पटापट कापा. मटण तोडताना ते दाखवलं ना मी कारण की जाम जण आहेत तिथे. तर चला मस्तपैकी जाऊ आपण. आता तयारी झाली का ना बघू यांची. जसा वेळ झाला अर्धा पाऊण तास जास्त झाला तिथं राहिलं. पण झाले असेल तर ठीक आहे जाऊ. हालत घेऊन पण जायचं आहे तिकडे पण शूट करायचं म्हणजे ब्लॉग वगैरे बघू करायला भेटला तर करेन तिथे. आपलं शॉर्टच करायचे. तर चला तर इकडे अजून डेकोरेशनच चालू आहे. ऑर्केस्ट्राचं सेटअप वगैरे झालेलं आहे म्हणजे अजून तयारीच चालू आहे म्हणजे थोडंफार. तो उचलायचंच बाकी आहे ते वरती. स्क्रीन वगैरे लावले LED मध्ये. भारी वाटतं एक नंबर लुक. एक नंबर लुक दिसतो भाई. कोणाला आवडला लुक बघू शकता. 5 झाला. कॉंग्रॅच्युलेशन भाऊस. मग आज पार्टी भेटेल का ना? इथं हीच पार्टी समजून आम्ही जेवण करू. सकाळपासून मेहंदी करताना वेळच नाही भेटला तुम्हाला. अर्धा दिवस गेला त्याच्यामध्ये काढता काढता. तर बघू शकता आईने सकाळपासून जांभळा टंगल्या. ती मार्केट फिरून आली पण तरी ती जांभळा पडली ना. ही मग जांभळा दाखवत जांभळा सकाळपासून. हो मला द्यायची ना जांभळा तुम्ही कधी आलत ना ते काला पाहिजे होतं जरा झालेलं. फायनली रेडी झालेले आहेत मस्तपैकी सगळी जण. हालत घेऊन निघालो समजा आम्ही जायला. हे मेकअप साठी टाइमपास केला सगळा. एकटीच ना सगळे जणी. कशी दिसतेस तू? कशी दिसते मी? कशी दिसते? हो 2 तास मेकअप थापलं मग छान ना दिसणार.
बघू शकता सर्वजण रेडी होऊन आलेत. हे असं मेकअपला टाइमपास केला कसं आहे. बघ 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 मला शिव्या देतं. हिनी पण टाइमपास केला, हिनी पण टाइमपास केला, येत आईनी पण, हिनी तर जाम टाइमपास केला. मग फायनली आता निघालो आम्ही हालत घेऊन मस्तपैकी. हेच बघू शकता आम्ही नवरीच्या घरी आलोय कशासाठी, हळद घेऊन. आणि यांचं इकडे चालू आहे फोटोशूट. याचा रिझन काय माहिती आहे, महत्त्वाचा म्हणजे हा मेकअप लेट झाला ना मग फोटो काढायला नाही भेटत. उद्या पण त्यांना ॲडव्हान्समध्ये आजच सांगून ठेवले, तर उद्या जर तुम्ही असं करणार असाल तर लवकर तयारी करायला जा. काय बोलतो रोमा, बरोबर ना? चल चल, तुझी बायको मेकअपच नाही करणार. बघ मजा बघ. तर आता हे असं फोटोशूट करायला लागतं नॉर्मली. समोर बा या कॅमेरात बेबी इकडे बघ परी, कर जरा. परी मामी कशी दिसते बघा, नवरीला बघा. नको बस बस. परी कशी दिसता, परी कशी. मगाशी नाचत नाचलीच ना. आम्ही येतो उद्या घ्यायला तुम्हाला ना, आता चालतं तर चला चला लगेच. बाय बाय. मामीला उद्या घ्यायला यायचं आपल्याला. काय परी कशी वाटतात? मामीचा मेकअप खूप छान होता. हो मग अजून मामी पण छान आहे ना. गाईज फायनली आम्ही आता म्हणजे आम्ही आता परत चाललो घरी. आणि आता जाऊन मस्तपैकी शर्ट वगैरे चेंज करेल. तर चला आजचा हालत घेऊन सकाळपासूनचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अजून काय, लाईक आणि सबस्क्राईब पण करा. चला भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय.